नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात घंटी ठेवण्याचे महत्त्व, देवाऱ्यात घंटी कोणत्या दिशेला ठेवावी व कोणत्या दिशेला चुकूनही ठेवायची नसते, देवाऱ्यात घंटी असेल तर कोणत्या चुका करायच्या नसतात आणि देवाऱ्यात घंटी कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवावी व कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवू नये, कोणत्या वेळी घंटी वाजवावी व कोणत्या वेळी घंटी वाजवू नये याविषयीची माहिती सर्वांना असणे खूप गरजेचे आहे. कारण चुकीच्या वेळी वाजवलेली घंटी घरात कलह, क्लेश निर्माण करू शकते. देवाऱ्यात घंटी वाजवण्यामागे धार्मिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक असे तिहेरी कारणे आहेत. भारतीय संस्कृतीत कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला घंटी नादाचे खूप महत्त्व आहे. घंटीच्या नादामुळे देवता प्रसन्न होतात आणि पूजेच्या ठिकाणी त्यांचे आगमन होते. घंटीचा आवाज नकारात्मक ऊर्जा आणि वाईट विचारांना दूर ठेवण्यास मदत करतो. घंटीचा आवाज ऐकल्यामुळे आपले मन विचलित होण्यापासून थांबत असते आणि आपले मन देवपूजेत एकाग्र होत असते. घंटीच्या तीक्ष्ण आवाजाचा परिणाम आपल्या मेंदूच्या दोन्ही भागावर म्हणजे लेफ्ट आणि राईट ब्रेनवर त्याचा पूर्ण परिणाम होतो, ज्यामुळे मन शांत आणि संतुलित होते. घंटीचा प्रतिध्वनी साधारणतः 7 सेकंद हवेत राहतो. हे 7 सेकंद आपल्या शरीरातील 7 चक्रांना स्पर्श करतात, त्यामुळे शरीरातील तणाव कमी होण्यास मदत होते. घंटीच्या विशिष्ट कंपनामुळे हवेतील सूक्ष्मजीव आणि जीवाणू नष्ट होण्यास मदत होते, ज्यामुळे देवाऱ्याच्या आसपासचे वातावरण शुद्ध आणि पवित्र होते. घंटी वाजवतानाचा मंत्र: आगमनार्थ तू देवाना, गमनार्थ तू राक्षसाम, कुरु घंटारव तंत्र देवता प्रीती कारकम. याचा अर्थ असा आहे: देवांच्या आगमनासाठी आणि असुरी शक्तीचे विसर्जनासाठी मी हा घंटानाद करत आहे, जो देवांना प्रिय आहे. आपण देवपूजा करताना 3 वेळा घंटी वाजवावी, ज्यामुळे आपल्या घरात देवांचे आगमन होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कारण ज्या घरात देवांचा वास असतो त्या घरात नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. देवाऱ्यात किंवा पूजेच्या वेळी घंटी कोणत्या बाजूला असावी याचे शास्त्रोक्त नियम जाणून घेऊया. जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा घंटी नेहमी डाव्या बाजूला ठेवावी, कारण पूजा करताना उजव्या हाताने दिवा, उदबत्ती, गंध लावले जाते, तर डाव्या हाताने घंटी वाजवून देवांचे आवाहन केले जाते. शास्त्रात वामी घंटा म्हणजे डावीकडे घंटानाद ठेवला पाहिजे. देवाऱ्यातील घंटीचे कायमस्वरूपी स्थान म्हणजे देवांच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला घंटी ठेवण्याचे मुख्य स्थान आहे. देवाऱ्यात घंटी असेल तर कोणते नियम पाळायचे असतात? घंटी थेट जमिनीवर किंवा पाटावर न ठेवता शक्य असल्यास एका तांब्याच्या किंवा पितळेच्या प्लेटमध्ये ठेवले पाहिजे. शक्य नसेल तर आपण एखाद्या आसनावर सुद्धा ठेवू शकता. देवाऱ्यात कोणती घंटी ठेवणे शुभ मानले जाते? देवाऱ्यात गरुड घंटी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण गरुड हे विष्णू भगवान यांचे वाहन आहे. आपल्या घरात गरुड घंटी वाजवल्यास देवांचे आगमन आपल्या घरात होत असते. त्याचबरोबर देवाऱ्यात हनुमान घंटी सुद्धा ठेवणे शुभ मानले जाते. देवाऱ्यातील घंटी रोज स्वच्छ घासून पुसून ठेवावी. त्याचबरोबर घंटीची पूजा करूनच आपणास घंटी वाजवायची असते. घंटीची पूजा न करता जर आपण घंटी वाजवलात तर देवांचे आगमन होणार नाही. तर घंटीची पूजा करून देवांचे आगमन केलात तर 100% आपल्या घरात देवांचा निवास होतो. घंटीचा उपयोग केवळ देवांचे आवाहन करण्यासाठी नाही, तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी सुद्धा केला जातो. म्हणून ती नेहमी पवित्र आणि शुद्ध असणे गरजेचे आहे. देवाऱ्यातील घंटी ही केवळ एक वस्तू नसून ते देवांचे वाद्य मानले जाते. त्यामुळे तिच्या आसपास कोणत्या वस्तू असाव्यात आणि कोणत्या वस्तू नसाव्यात याचे काही शास्त्रोक्त नियम आहेत. घंटी हे देवतांचे आवाहन करण्यासाठी असते, त्यामुळे तिच्या जवळ पवित्रता वाढवणाऱ्या वस्तू असल्याच पाहिजे. घंटीच्या शेजारी आपण शंख ठेवू शकता. घंटी आणि शंख दोन्ही पूजेतील महत्त्वाचे नाद करणारे वस्तू आहेत. घंटीच्या जवळ शंख ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. घंटी कधीही थेट जमिनीवर ठेवू नका. ती नेहमी एका छोट्या आसनावर किंवा प्लेटमध्ये ठेवणं शुभ मानले जाते. पूजेच्या वेळी घंटीला गंध, अक्षता, फूल अर्पण करूनच ती वाजवावी. त्यामुळे तिच्या जवळ ताजी फुलं असणे गरजेचे आहे. घंटीच्या आजूबाजूला कोणत्या वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते? काही वस्तू घंटीच्या जवळ ठेवणे किंवा घंटीला स्पर्श करून ठेवणे टाळले पाहिजे,
त्यामुळे आध्यात्मिक ऊर्जेत अडथळा निर्माण होतो. सुकलेली फुलं किंवा पूजेचा कचरा घंटीच्या जवळ चुकूनही ठेवू नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. धूपबत्ती किंवा अगरबत्तीची राख चुकूनही घंटीच्या बाजूला ठेवू नका. यामुळे घंटीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो आणि जेव्हा आपण घंटी घरात वाजवतो त्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव घरात सर्वत्र पसरतो. म्हणून घंटीच्या आजूबाजूला धूपबत्तीची राख चुकूनही ठेवू नका. घंटीच्या बाजूला कधीही टोकदार वस्तू ठेवू नका. यामुळे अशुभ परिणाम घंटीवर पडत असतो. घंटीच्या आजूबाजूला चामड्याच्या वस्तू चुकूनही ठेवू नका. समई किंवा दिवा घंटीच्या जवळ नसावा, जेणेकरून घंटी गरम होणार नाही, तिला काजळी लागणार नाही. दिव्याच्या प्रकाशाने जर घंटी गरम होत असेल तर वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून अशुभ मानले जाते. देवाऱ्यातील घंटी गरम झाल्यानंतर ती आपण जर घरात वाजवलात तर त्याचा अशुभ परिणाम आपल्या घरावर व घरातील लोकांवर पडू शकतो. म्हणून घंटी एकदम दिव्याच्या बाजूला ठेवू नका. जर तुमच्या घंटीवर गरुड किंवा हनुमानाची आकृती असेल तर ही घंटी देवांना अत्यंत प्रिय असते. तिला सन्मानाने देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते. जर घंटीला तडा गेलेला असेल किंवा तिचा आवाज बदललेला असेल तर अशी खंडित घंटी देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका. हिचे विसर्जन करून चांगल्या प्रकारची घंटी देवाऱ्यात ठेवावी. देवाऱ्यात किंवा देवळात घंटी असणे हे केवळ परंपरेचे प्रतीक नसून ते सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहे. घंटीचा वापर करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळल्याच पाहिजे, जेणेकरून घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. देवळात गेल्यावर आपण उत्साहाच्या भारात काही चुका करतो, त्या चुका आपण टाळल्याच पाहिजे. मंदिर बंद असताना किंवा पडदा लावलेला असताना देवांच्या निद्रेच्या वेळी घंटी वाजवू नये. यामुळे देवांच्या आगमनात व्यत्यय येतो असे मानले जाते. म्हणून अवेळी देवळात जात असाल तर घंटी चुकूनही वाजवू नका. घंटीचा नाद मधुर असावा, कर्कश नाही. खूप जोरात किंवा रागात घंटी वाजवणे टाळले पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला खूप राग आलेला असेल किंवा आपण अशांत आहात, आपण नाराज आहात, आपण रागात आहात, अशा वेळी चुकूनही घंटी वाजवू नका. याचा परिणाम आपल्यावर व आपल्या घरातील लोकांवर होऊ शकतो. मंदिरातून बाहेर पडताना कधीही घंटी वाजवू नका. घंटी फक्त प्रवेश करताना देवांचे लक्ष वेधण्यासाठी किंवा आपले मन एकाग्र करण्यासाठी वाजवली जाते. देवदर्शन झाल्यानंतर आपण जेव्हा घरी जाता तेव्हा घंटी चुकूनही वाजवू नका. याचा अशुभ परिणाम आपल्यावर पडतो आणि देवदर्शन केल्याचा कोणताही लाभ आपणास मिळत नाही. सकाळी संध्याकाळी आरती करताना घंटीचा नाद घरात करावा. यामुळे घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते. देवाला नैवेद्य अर्पण करताना घंटी वाजवावी. असे मानले जाते की घंटीच्या नादामुळे देव नैवेद्य ग्रहण करण्यासाठी प्रसन्न होतात. घराच्या कानाकोपऱ्यात घंटी वाजवत फिरल्याने साचलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते. घंटीचा योग्य वापर वास्तू आणि मनशांतीसाठी वरदान ठरू शकतो. जर घरात सतत चिडचिड आणि भांडणं होत असेल तर सकाळ संध्याकाळ घरात घंटी अवश्य वाजवावी. घरातील वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो आणि वातावरणात शांतता येत असते. घंटीचा नाद मनाला स्थिर करतो. घरात मुले अभ्यास करत असतील तर पूजेच्या वेळी होणारा घंटी नादामुळे एकाग्रता मुलांची वाढत असते, ज्यामुळे शैक्षणिक प्रगती त्यांची होऊ शकते. शास्त्रानुसार ज्या घरात नियमितपणे मधुर घंटीनाद किंवा शंखनाद केला जातो तिथे लक्ष्मीचा वास कायम राहतो. समृद्धीसाठी संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळी घंटी अवश्य वाजवली पाहिजे. जर तुम्हाला खूप तणाव देवाऱ्यात घंटी कोणत्या धातूची असावी? घंटी नेहमी पितळ किंवा तांब्याची असावी. तिचा आवाज स्पष्ट आणि खणखणीत असावा. जर घंटीला तडा गेलेला असेल तर ती त्वरित बदलून घ्यावी आणि नवीन घंटी देवाऱ्यात स्थापन करावी. भारतीय संस्कृती आणि शास्त्रानुसार देवघरात, मंदिरात घंटी ठेवताना तिची धातू, बनावट आणि त्यातील आकृती यावर सुद्धा शुभ अशुभ परिणाम ठरत असतो. म्हणून देवाऱ्यात गरुड घंटी आणि पितळेची किंवा तांब्याचीच ठेवली पाहिजे. आपण देवाऱ्यात जी घंटी वाजवतो त्यांनी कानाला त्रास होत असेल तर अशी घंटी देवाऱ्यात ठेवू नका. मधुर आवाजाची घंटी देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते. घंटी कुठेही तुटलेली नसावी आणि तिची बनावट सुबक असावी. ज्या घंटीचा आवाज कानाला टोचतो ते ऐकायला भीतीदायक वाटते अशी घंटी घरात ठेवू नका. यामुळे मनाची एकाग्रता भंगते आणि घरातील शांतता बिघडते. म्हणून मधुर आवाजाची घंटी देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते. देवाऱ्यात स्टीलची घंटी ठेवणे सुद्धा अशुभ मानले जाते. नवीन घंटी
घरात आणल्यावर तिची रीतसर पूजा करून गंध अक्षता फुलं अर्पण करून मगच ती घंटी देवाऱ्यात ठेवावी. घंटीवर काजळी धूळ साचू देऊ नका. ती जेवढी चकचकीत आणि स्वच्छ असेल तेवढी ती घरात चैतन्य आणि शक्ती टिकवून ठेवते. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाले तर घंटीचा नाद किमान 7 सेकंद वातावरणात रेंगाळला पाहिजे. हा 7 सेकंदाचा नाद आपल्या शरीरातील 7 चक्रांना जागृत करतो. त्यामुळे घरामध्ये समृद्धी आणि आरोग्य लाभते. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.